नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये सध्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे संजय गायकवाड, आमदार संजय गायकवाड आणि प्रशांत अंबी, बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री. अनेक काही घडामोडी तुम्ही गेल्या 8 दिवसापासून पाहताय. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुस्तक पानसरेने लिहिलं, त्यामध्ये एकेरी उल्लेख शिवाजी कोण होता. यानंतर संजय गायकवाड यांनी तो उठाव घेतला आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात गदारोळ सुरू झाला. याच कालावधीमध्ये धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर धाम यांनी देखील वक्तव्य केलं, परंतु त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली. अगोदर बोलायचं आणि पुन्हा माफी मागायची, याचा परिणाम काय होतो याचा भान नाही. परंतु हे संपूर्ण घडामोडी होत गेल्या, सगळं काही व्यवस्थित होत होतं. परंतु तोपर्यंतच अजून एक व्हिडिओ बाहेर आला, तो म्हणजे बौद्ध भिक्खू ज्ञानज्योती यांचा. बौद्ध भिक्खू ज्ञानज्योती यांचं एक स्टेटमेंट पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुसून काढण्याचं काम हे असे व्यक्ती करतायत. अशांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, त्यांना जेलची हवा द्यावी. नाहीतर असं जर तोंडाला येईन ते बोलत राहिले तर महाराष्ट्रामध्ये जनजीवन विस्कळीत होईल, जनसामान्यांमध्ये वादविवाद वाढतील आणि कुठेतरी गालबोट लागेल. खूप ही दुःखद बाब आहे. आणि महाराष्ट्राची या पद्धतीने जी वक्तव्य होत आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदाधिकाऱ्याकडून, त्यामध्ये महाराज असतील, पुढारी असतील, त्यांच्याकडून असा अवमान हा अत्यंत हृदयद्रावक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. परंतु आज भिक्खू ज्ञानज्योती या व्यक्तीने जे वक्तव्य केलं ते किती भयानक आहे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. या व्हिडिओमध्ये त्यांनी काय म्हटलंय ते तुम्ही अगोदर पाहून घ्या, नंतर आपण यावर सविस्तर चर्चा करू. शिवाजी महाराजांनी ग्रहण केल्याशिवाय राज्याभिषेक होऊ शकतो का? एक उपासक म्हणून शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते. हे सादर करण्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन तुम्हाला करावं लागेल, कारण दुसरा राज्याभिषेक निश्चितपणे शिवाजी महाराजांचा बुद्धिस्ट मॉन्क कडून झाला होता. हे कटू सत्य ब्राह्मणवाद्यांनी दडवून ठेवलंय, लपवून ठेवलंय आणि त्यांनी जाणून बुजून गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू स्वराज्याचा निर्माता अशा प्रकारे हे संपूर्ण घाण त्यांनी हिंदुत्वकरण सार शिवाजी महाराजांना हिंदुत्वकरणामध्ये डांबून टाकलं आणि अशा रीतीनं तो प्रतिक्रांतीचा शिल्प. तर हे आहेत बौद्ध भिक्खू ज्ञानज्योती यांनी या व्हिडिओमध्ये काय सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक हा कोणी केला, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं. इतिहासामध्ये ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत ते कुठेतरी पुसून काढण्याचं काम ते असं करतात. एकापेक्षा एक झाला की एक व्हिडिओ सध्या बाहेर येत आहेत आणि अत्यंत हे दुःखद बाब आहे. अशा व्यक्तींवर कारवाई व्हावी अशी देखील मागणी करण्यात येते. परंतु नेटकऱ्यांमध्ये देखील एक विषय वारंवार दिसून येतो, तो म्हणजे मराठा समाज हा एकजूट ठेवायचा नाही, मराठा समाजाला वेगवेगळ्या समाजामध्ये विभाजन करायचं आहे, म्हणून हा संपूर्ण खेळ सुरू आहे, ठरवून षडयंत्र आहे, असं नेटकऱ्यांमध्ये आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळतं, बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. आणि खरंच हे कुठेतरी थांबायला पाहिजे. जे आपल्या प्राचीन काळातील जे पूर्वज होते त्यांनी ज्या ऐतिहासिक घटना लिहून ठेवल्या, जो साठा दिला, जे धन आहे, जे पुस्तक आहे, त्यावर आपलं चालायचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालण्याचं काम आहे. तर त्यांच्या जीवनावर, जीवनचरित्रावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे प्रश्न असे वक्तव्य बाहेर येत असतील तर किती खूप मोठा गंभीर प्रश्न आहे हे आपल्याला दिसून येतं. तर बौद्ध भिक्खू ज्ञानज्योती जे आहेत त्यांनी केलेले हे वक्तव्य आपणास कितपत योग्य वाटतं, यावर काय कारवाई व्हायला पाहिजे, या वक्तव्यामध्ये किती तथ्य आहे, काय ऍक्शन घ्यायला पाहिजे, आपली काय प्रतिक्रिया आहे, कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन घडामोडींसोबत, ताज्या बातम्यांसोबत. धन्यवाद.